बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। धाराशिवच्या शासकीय रुग्णालयाशी संगनमतात करून बनावट औषध पुरवठा केला जात होता आणि खोटी कागदपत्र तयार करून बनावट कंपनीच्या नावे औषधांचा पुरवठा सुरू होता। सर्व शासकीय रुग्णालयांना बनावट औषध पुरवठा झाल्याची माहिती आहे। शासनाची फसवणूक केल्या प्रकरणात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। 2 आरोपी लातूर तर 2 आरोपी भिवंडी आणि ठाण्याचे आहेत असं कळतंय। धाराशिव मधला हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यातले 2 जण हे लातूरमधले असल्याचं समजतंय। सगळ्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची माहिती समोर येते।